मित्रांनो, आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि या सोयाबीनचा कालावधी झालेला आहे 35 दिवसाचा। या सोयाबीनची आपण लागवड ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राद्वारे केलेली होती आणि या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आंतरपीक कोणते नसून आपण पूर्ण ही सोयाबीनच घेतलेली आहे। राम राम शेतकरी मित्रांनो, मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रीटेक। शेतकरी मित्रांनो, आपण जर ॲक्टिव्ह ॲग्री चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, या प्लॉटमध्ये आपण यावर्षी कोणत्याही आंतरपिकाची लागवड केलेली नाही। रेग्युलर तूर आणि सोयाबीन राहू लागल्यामुळे तुरीवर बुरशीचं प्रमाण वाढलं आणि तसेच सोयाबीन सुद्धा उत्पन्नामध्ये मात खाऊ लागली। त्यामुळे आपण यावर्षी या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचं आंतरपीक न घेता फक्त सोयाबीनचीच आपण ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राद्वारे लागवड केलेली आहे। या लागवडीसाठी आपण पेरणी करण्यासाठी आपण यावर्षी MEUS 612 या बियाण्याची निवड केली होती आणि हे बियाणे आपण परभणी कृषी विद्यापीठ यांच्याकडून उपलब्ध केले होते। आपण या 2 एकरच्या प्लॉटमध्ये 2 सोयाबीनच्या बॅग टाकलेल्या आहेत, म्हणजे 25 किलो आणि 50 किलोची सोयाबीन आपण यावर्षी वापरलेली आहे। आणि पेरणी आपण ट्रॅक्टर चलित यंत्राद्वारे केली असल्या कारणाने कुठं 5 इंच, कुठं 6 इंच, कुठं 2 इंच असं अंतर हे कमी जास्त झालेलं आहे। मित्रांनो, या प्लॉटची उंची नुसार वाढलेली असून काही ठिकाणी आता फुलधारणा होण्यासाठी सुद्धा तयार झालेली आहे आणि पुढील आठवड्यामध्ये नक्कीच या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फुलाची लागवड सुद्धा होऊ शकते। आपण यामध्ये पेरणी झाल्यानंतर 20 दिवसाच्या आत तणनाशकची फवारणी केली होती आणि त्याच्यानंतर एक कोळपणी केलेली आहे आणि 2 आपण बुरशीनाशक, अळीनाशक आणि मायक्रोन्यूट्रियनची सुद्धा आपण 2 फवारण्या या प्लॉटमध्ये घेतलेल्या आहेत। मित्रांनो, हा प्लॉट आता टवटवीत निरोगी आपल्याला दिसत आहे। आतापर्यंत या प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव पडलेला नाही। आपण बघू शकता की हा प्लॉट पूर्ण हिरवा आहे। कोणत्याही स्वरूपात सोयाबीन आपली पिवळी पडलेली नाही किंवा सोयाबीन आपली जळालेली नाही किंवा बाद झाली नाही। तर या प्रकारे सोयाबीनचा प्लॉट असून नक्कीच आता उत्पादन किती होतं, फुलधारणा कधी होते हे आता आपण समोर बघणार आहोत। या प्लॉटला आता फुलधारण्याचा कालावधी पुढील आठवड्यात होऊ शकतो। शेंगाची लागवड, काढणीचा कालावधी याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत देणार आहोत। या सोयाबीनची गुणवैशिष्ट्ये आपल्या सर्वांना माहितीच आहेत, त्यामुळे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपला मोठा होईल, त्यामुळे मी काही या व्हिडिओमध्ये सांगत नाही। शेतकरी मित्रांनो, MEUS 612 या सोयाबीनची माहिती आणि हा सोयाबीनचा प्लॉट आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि माहिती कशी वाटली ही सुद्धा कळवा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय विज्ञान।